नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला तर माहिती आहे की आपला टॉपिक काय झाला होता. सो आजचा टॉपिक आहे की स्किल पैसामध्ये तुम्ही जॉईन केल्यानंतर पैसे कसे कमवायचे. सो सर्वप्रथम तुम्हाला ज्यांनी पण जॉईन केलं असेल त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती घ्या की नेमकं काय करतात. कारण की जेव्हा तुम्ही स्किल पैसामध्ये येता तेव्हा तुम्हाला मेंटरशिप पण चांगली पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं. कारण कसं आहे ना, खूप सारे असे मेंटर असतात की त्यांनी तुम्हाला जॉईन तर करून घेतात, पण नंतर पुढे काय करायचं हे सुद्धा माहिती नसतं. त्यामुळे मी तुम्हाला सर्वप्रथम एवढंच सांगते की जे पण तुमचे स्पॉन्सर असतील त्या स्पॉन्सरबद्दल तुम्ही माहिती घ्या आणि त्यानंतर स्किल पैसाचे जे टॉपिक्स असतील ते अगोदर बघा. स्किल पैसाबद्दल नॉलेज घ्या. कारण कसं आहे, जर तुम्ही नॉलेज घेणार नाही तर खरंच सांगते पुढे नाही जाऊ शकणार. जर तुम्ही स्किल पैसामध्ये आलेच आहात तर स्टार्टिंगला तुम्ही असा विचार नका करू की मी पहिले आले आणि मला पैसे भेटतील. नो. कारण की एखादा एज्युकेशनल स्टुडंट जरी असेल तर त्यांना पहिले अगोदर एज्युकेशन घ्यावं लागते, त्यानंतर कुठे जॉब भेटतं. कारण कसं आहे ना, कुठेही जा तुम्हाला डिग्रीशिवाय कोणीही नोकरी देणार नाही आणि डिग्री जरी झाली असेल तर कोणीही तुम्हाला गॅरंटी नाही देणार की तुम्हाला जॉब भेटेल म्हणून. सो सर्वप्रथम हे सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही जाणून घ्या की स्किल पैसामध्ये नेमकं काम काय करायचं, कशा प्रकारे तुम्ही अर्निंग करू शकता. तो मी तुम्हाला डायरेक्टली सांगते की स्किल पैसामध्ये काय काय काम करायचं असते आणि तुम्ही कशा प्रकारे इन्कम जनरेट करू शकता. सो सर्वप्रथम एवढं सांगते, मेंटरशिपचं तर तुम्हाला सांगितलंच होतं की चांगलं गायडन्स तुम्हाला पाहिजे आणि त्यानंतर तुमच्या स्किल पैसामध्ये जी पण अफिलिएट लिंक आहे ती कशी ओपन करायची हे पण तुम्ही जाणून घ्या. तुमचं अफिलिएट लिंक ओपन केल्यानंतर तुमचा ईमेल ID आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आणि ते लॉग इन करायचं. त्यानंतर खूप सारे असे तिथे कोर्सेस अवेलेबल आहेत, मीटिंग्स अवेलेबल आहेत, रेकॉर्डेड सेशनमध्ये आहेत, ते तुम्ही बघू शकता. समजा तुम्ही मीटिंगमध्ये येऊ शकत नसाल, लाईव्ह मीटिंग तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही नक्की रेकॉर्डेड सेशन बघू शकता. कारण की खूप सारे असे एज्युकेशनल स्टुडंट असतात, हाऊसवाईफ असतात, जॉब पर्सन असतात ज्यांना टाईम भेटत नाही. सो आपल्या टाईमनुसार तुम्ही तुमचा टाईम काढून ते जे पण नॉलेज आहे ते घेऊ शकता. कारण की इथे रेकॉर्डेड सेशनसुद्धा अवेलेबल आहेत. कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलं, स्किल पैसामध्ये जर तुम्ही आला आहात ना तर पहिले तुम्ही लर्निंग माइंडसेटने घ्या. जर तुम्ही लर्निंग माइंडसेटमध्ये नसाल तर खरंच सांगते तुम्ही बिल्डअप नाही करू शकणार. लर्निंग माइंडसेटनं आला तिथे काय असतं काय नाही हे शिकलात तर नक्की तुम्ही पैसे कमवू शकणार. आता नेमकं काय करायचं, तुम्ही तुमची स्किल प्रोव्हाइड केली, नंतर तुम्ही स्वतःचा कोर्स अवेलेबल केला आणि तुम्ही सर्टिफिकेट पण घेतलं तिथून. तर आता काय करायचं तुम्हाला, ते तुमची जी स्किल आहे ती तुमच्या सोशल मीडियावर अपग्रेड करायची. जसे की तुम्हाला स्वतःला व्हिडिओ एडिटिंग येत असेल तर तुम्ही काहीतरी असे व्हिडिओज क्रिएट करा जेणेकरून कस्टमर तुमच्यापर्यंत अट्रॅक्ट होतील. याला म्हणतात फ्रीलान्सिंग. म्हणजे स्वतःची स्किल अपग्रेड करणं आणि त्यातून तुम्ही लोकांना सर्व्हिस देणं. इट्स अ फ्रीलान्सिंग. म्हणजे तुम्ही स्किल पैसामध्ये भरपूर प्रकारे इन्कम जनरेट करू शकता. त्यातला पहिला आहे फ्रीलान्सिंग. तर फ्रीलान्सिंगचं महत्त्व काय आहे, जे तुम्ही घरी बसून करू शकता, कुठून पण करू शकता आणि तुमच्या टाईमनुसार काम करू शकता. इथे तुमचे कोणताही बॉस नसतो, बरोबर. तुमचा बॉस तुम्ही स्वतः असता. त्यासाठी खरंच बेस्ट ऑफ लक. फ्रीलान्सिंगनं जर्नी तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि सेकंड आहे अफिलिएट मार्केटिंग. जसे की तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ते नाही होणार माझ्याने, पण मला क्विक रिझन पाहिजे, क्विक रिच मनी पाहिजे. पण सांगते एवढं नक्की आहे, जिथे तुमची रिच मनी म्हणजे जेव्हा तुम्ही क्विक मनी रिझल्ट बघता ना तर खरं सांगते क्विक मनी रिझल्टमध्ये तुम्हाला रिझल्ट नाही भेटत. सो तुम्हाला मी एवढंच सांगत आहे की जिथं मेहनत असते तिथं तुम्ही नक्की राहा. कारण की जर तुम्ही ज्या मेहनतीच्या ठिकाणी नाही जाणार आणि क्विक मनी रिझल्ट्सकडे जाणार ना तर खरं सांगते तिथे फ्रॉड होणार. कारण की पटकन कोणीही करोडपती होत नाही, पटकन कोणीही पैसा कमवत नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावीच लागते. कारण की आता मी तुमच्यासमोर एवढं बोलत आहे, तुम्हाला याबद्दल नॉलेज देत आहे, तर मला पण काहीतरी समजलं असेल, मला पण काही एक्सपिरियन्स आलाच असेल. म्हणून मी तुम्हाला सांगते की फर्स्ट ऑफ ऑल सगळे रिजेक्शन भेटणार आहेत तुम्हाला, सगळे तुमच्यावर हसणार आहेत, त्यानंतर तुम्हाला टोमणे मारणार आहेत, पण त्यापासून तुम्ही बाजूला राहा आणि तुमची जर्नी स्टार्ट करा. कारण की तुम्ही जर लोकांचं ऐकला नाहीत तर खरंच तुम्ही पुढे जाणार. आता अफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्हाला काय करायचं असते, कंपनीचे काही पॅकेजेस आहेत ते पॅकेजेस तुम्हाला सेल करायचे असते. आता तुम्ही म्हणसाल आम्ही सेल करू, पण त्या सेल्स केल्यानंतर आम्हाला त्यामध्ये काय प्रोव्हाइड केलं जातं, तर तुम्हाला तिथे डिजिटल स्किल्स प्रोव्हाइड केलं जातं की त्यामध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग, अफिलिएट मार्केटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ब्लॉगिंग, वेब डेव्हलपमेंट सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात आणि त्या स्किल्स तुम्हाला इतरांना सांगायच्यात. आणि समजा तुमच्याकडून कोणता पॅकेज घेतला तर त्यातून तुम्हाला कंपनी, स्किल पैसा कंपनी 85% कमिशन देते. जसं की तुम्ही 999चा पॅकेज सेल केला तर कंपनी तुम्हाला 672 देते, बरोबर. तुमची टीम जर काम करत असेल तर टीमचे सुद्धा तुम्हाला पैसे भेटतात. जसे की पॅसिव्ह फर्स्ट इन्कम आहे 80 रुपीज,
पॅसिव्ह सेकंड इन्कम आहे 40 रुपीज, त्यानुसार तुम्ही वर्क करू शकता. बाकी सेकंड इन्कम अफिलिएट मार्केटिंग आणि फर्स्ट फ्रीलान्सिंग या 2 प्रकारे तुम्ही इन्कम करू शकता. बाकी भरपूर आहेत, व्हिडिओ एडिटर असेल, ग्राफिक डिझायनर असेल, खूप साऱ्या गोष्टी मिळून तुम्ही काम करू शकता. बाकी जर तुम्हाला स्किल पैसाबद्दल अजून खूप सारे नॉलेज पाहिजे असतील तर माझ्याशी सबस्क्राईब करा, जोडून राहा. आणि जर कोणतेही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर मी मेन्शन केलेला आहे. काही डाऊट्स असतील तर नक्की तुम्ही मला विचारा. बाकी धन्यवाद.